गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी तुम्हाला नेहमी ही गोष्ट सांगत असते की कधी पण आपल्या समोरच्या व्यक्तीबरोबर किंवा आपल्या कोणी कलिग असतील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा आणि कोणी असेल त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीची कॉम्पिटिशन करू नका. कुठल्याही व्यक्तीबरोबर कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करू नका. त्यामुळं काय होतं, कॉम्पिटिशन आपण करायला जातो पण आपली पॉझिटिव्हिटी कमी होऊन निगेटिव्हिटी वाढते. कारण आपण विचार करत असतो त्या व्यक्तीसारखंच आपल्याला बनायचं किंवा ती व्यक्ती जशी सक्सेसफुल आहे तसंच आपल्याला व्हायचं आहे. पण तिचे टर्म्स अँड कंडिशन्स वेगळ्या असतात आणि आपल्या वेगळ्या असतात. आपल्या बऱ्याच गोष्टी डिफरंट असतात पण आपलं मन काय ते मानायला तयार नसतं आणि आपण जेव्हा अनसक्सेसफुल होतो थोड्याफार प्रमाणात तेव्हा आपल्यामध्ये एक निगेटिव्हिटी येते. म्हणून लोकांबरोबर कधी कॉम्पिटिशन करू नका. पहिली गोष्ट, मनीला अट्रॅक्ट करताना तुम्ही कायम साध्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मला श्रीमंत व्हायचं आहे हेच मनात पक्क ठेवा. असे पण बरेच लोक आपल्या डे टू डे रुटीनमध्ये आपण बघतो की त्यांची सॅलरी एकदम लिमिटेड असते, त्यांना खर्च खूप असतात, फॅमिली मोठी असते, खर्चाचा ताळमेळ बसत नसतात, त्यांना बऱ्याच जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात. ते लोक कसाबसा महिना आपला त्या तेवढ्याशा पैशामध्ये घालवण्याचा प्रयत्न करतात पण बरेचदा ते अनसक्सेसफुल होतात. पण जेव्हा एखादी सक्सेसफुल व्यक्ती त्यांच्यासमोर येतात किंवा त्यांच्या ओळखीच्या वगैरे असतात त्यांच्याबद्दल ते काय म्हणतात, त्यांची भावना काय आहे पैशाबद्दल हे ऐका. ते काय म्हणतात, हां त्या माणसाकडे भरपूर पैसे आहेत बाबा, तो काय आपलं लक्झरियस आयुष्य जगतो, त्याला काय पैशाची कमी नाही, तो कुठल्या मार्गाने पैसे मिळवतो हे आम्हाला माहीत नाही का, तो नंबर एकचा समाजकंटक आहे, सगळा ब्लॅक मनी त्याच्याकडे आहे, लोकांचे पैसे घेऊन बसला आहे. अशा बऱ्याच कंप्लेंट बऱ्याच गोष्टी आपण त्या व्यक्तीबद्दल बोलत असतो. त्यामुळं होतं काय, त्या व्यक्तीला काही फरकच पडत नाही पण तुमच्याकडे अट्रॅक्ट होणारा मनी मात्र थांबतो. कारण तुम्ही इनडायरेक्टली त्या मनीला त्या पैशाला कर्सिंग केलेलं असतं. म्हणून कधीही मनी इज ॲन एनर्जी हे लक्षात ठेवा. मनीसाठी मी बरीच प्रॅक्टिसेस तुम्हाला सांगितली, होपनोपोनो सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मनी आय एम अ मनी मॅग्नेट असं ज्या वेळेला तुम्ही ॲफर्मेशन्स लिहिता त्यावेळेला त्या ॲफर्मेशनमध्ये आपला आत्मा घाला किंवा बाय हार्ट म्हणा, आय एम अ मनी मॅग्नेट. खरोखर मी मनी मॅग्नेट आहे, मी सगळीकडून मनी अट्रॅक्ट करते. मी जेव्हा उठते त्यावेळेला पण माझ्याकडे पैसे असतात, मी बसते त्यावेळेला पण माझ्याकडे पैसे असतात, मी फिरायला जाते तेव्हाही मनी माझा फ्रेंड म्हणून माझ्याबरोबर असतो. असं तुम्ही सतत इमॅजिनेशन केलं पाहिजे आणि मनीला रिस्पेक्ट दिला पाहिजे, तरच ते पैसे तुमच्याकडे येतील. लोकांना नावं ठेवून कधीही मनी अट्रॅक्ट होत नाही. कायम तुम्ही आपल्या सबकॉन्शियसला कमांड द्यायला सुरुवात करा की मनीबद्दल आपल्याला पॉझिटिव्हली कसं काय जास्तीत जास्त विचार करता येईल. झोपताना 5 मिनटं अगोदर, झोपायच्या अगोदर 5 मिनटं प्रॉपर्टी किंवा संपत्ती हा शब्दाचं उच्चारण करा. एक 5 मिनटं हा सतत शब्द मनामध्ये लक्षात घेऊन घोळवत झोपी जा. थोडे दिवसानं तुम्हाला मॅजिक दिसेल. बऱ्याच गोष्टी आपल्या स्मूथ व्हायला सुरुवात होतात. सगळीकडून जिथनं पैसे अडकले तिथून यायला सुरुवात होते. मनी मिळवण्याचे किंवा पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग आपल्यासमोर येतात आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं आपण मनीला अट्रॅक्ट करू शकतो. म्हणून माझं तुम्हाला असं सांगणं आहे की मनीला कधी कर्सिंग करू नका. ती एक एनर्जी आहे आणि जर तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त संपत्ती पाहिजे असेल, 24/7 तुम्हाला हॅपी राहायचं असेल, स्वतःला जास्त डेव्हलप करायचं असेल तर मनीबद्दलच्या सगळ्या ज्या नकारात्मक भावना आहेत लहानपणापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या बाजूला काढा आणि चांगल्या पद्धतीनं मनीला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. आजच्यासाठी एवढंच. माझ्या व्हिडिओजला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅव अ व्हेरी नाईस डे.